काय त्याच्या नांदी लागतो तू दारू पी रे. दारू पी तू. शिल्लक नको बोल. मी काय म्हणतो माय बायको लय मारते मले का. लय मारते बाबाले. ले मारते मा भावाले मारते. दे वहिनीचा नंबर दे मले. आता बोलतो मा भावाले काऊन मारू राहिली. पांडू मी काय म्हणतो आपा बरोबर संत्र्याच्या बुड्या बुडान टाक खत. सांगू राहिलो मी तुले. इकडे तिकडे फेकू नको. पुन्हा शांताराम बरोबर टाकतो ना. तू काय टेन्शन घेत रे. झाबरू ये रे इकडे. झाबरूला काय आला गेला तो आवाज. काऊन म्हणजे का मी एकटंच टाकू का. हा त्याला पण टाका लागेल ना. ले कोण सांगितलं तुला. सांगितलं फक्त एकट्याले. हा येले का दोघं माणसं पाहिजे का. क्षमायचा घोर. अबे काय एकट्या माणसाचं काम आहे का बे शांताराम. अबे एवढे मोठे खयला का संत्र आहेत हे. हा प्रत्येकाला बुळा बुळा टाका लागते टोपलं. अबे का सोपी थोडी काम आहे हे. बाबा मग शिल्लक घे ना पैसे. एवढं कशाला बोला लागते. तूच टाक पण ते एकटा. अबे पैसा आज कमावणं आहे उद्या कमावणं आहे. पण भाऊ काम नाही निघालं पाहिजे. तू काय बा तू खत टाकील मी. उद्या जायला लागेल मला दवाखान्यात. मी थैली घेऊन रामपाऱ्यात मी. नाही जमत नाही जमत. एक काम कर तू एखादा गडी आण मला सोबती. बापरे अबे कायचं काय रे. गडी काय पाहिजे का. दे का माणसाचं काम आहे का हे पांडू. अबे काय संत्रा आहेतच किती बे. एक एक टोपलं टाकायचं फक्त प्रत्येकाच्या बुडात नाही. हे शांताराम बोलायला का नाही लय सोपी जाते. पण करायला पडलं का नाही तर माणसाचं का नाही फाटते ना पुरी अंदरून फाटते ना. हा मी काय म्हणतो एखादा गडी शिल्लक आण. मी सांगू राहिलो तुले. मी टोपलं फेकतो. बे टोपलं कुठे फेकतं बे. तुटील ना ते. अबे मी काय म्हणतो पांडू. हा गोष्ट ऐक ना तू. 100 रुपये शिल्लक घे. पण कसं तू चांगलं का नाही डिगी 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 मस्त 2 वाजेवर चालते. काही पाच कामच नाही. तुला मी भाकर आणून देतो. काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे ना शांताराम. 50 झाडं काही नाही वाटत. अरे बाबा हे 300 का 400 झाड आहेत ना. म्हणजे काय मी मरू का. अतिश मस्त वाटी आहे मला. अतिश नाही तू मग काय का बोलू राहिला का. मी काय म्हणतो एखादा शिल्लक माणूस आण मला. एखादा गडी आण. शांताराम भाऊ एवढं पाहा लागते पैशासाठी. एवढं काय राजा एखादा गडी आणा त्याला सोबती. कसं दोघं जण मस्त गोष्टी करू करू काम करता. एवढं पाहा लागते पैशासाठी. झाबरू एकट्या माणसाचं काम आहे ना शांताराम भाऊ. एका माणसाचं काम नाही ना हे. एकाले टोपलं भरा लागते आणि एकाला टोपलं टाका लागते. सोपी थोडी काम आहे हे. दोघं जण पाहिजे गेले. काय बरं ते खरं बोलून टाकलं ते. येरी काय तू एक काम कर त्या गणपतला सांग. ते गणपत नाही का गण्या. त्याला सांग ते काम करते ते. त्याला सांगून दे. बरं सांगतो मग मी त्याला. तुम्हाला द्यायला लागेल मग 300 चालते ना बा. तू का नाही पैसे कमी दिले का नाही तरी चालते. पण कसं माणसाचं काम नाही निघालं पाहिजे. जाय लवकर सांग त्याला. बरं सांगतो मग गडी. आता तू तर म्हणून राहिला मला गडीच पाहिजे. आता तुले काय बोला आता. बरं सांगतो मग त्या गण्याले. टेन्शन नको घेऊ तू. सांगतो. मी काय म्हणतो त्याला का नाही 290 आणा लावतो. बरं कसं दारू पिले का नाही माणसाचं का नाही मन लागते. तुला ते सांगू राहिलो मी. खरं सत्य आहे ते सत्य. वाटलंच ना मी वाटच पाहू राहिलो होतो ना. तू कधी बोलतो बा दारूचा विषय कधी काढतं. अबे दारू नको पिऊ ना. तुला का असंच असते. काम नाही अटाने आणि पाहिजे म्हणे मला फुटाने. असं आहे तो काम. दारू पिऊच नको तू. असं काय बोलू राहिला तू. अरे बाबा दारू पिल्याशिवाय मजा येते का. मी कोणतं पण काम करतो का नाही पहिले एक घोट मारतो 90चा. त्याच्याशिवाय का नाही माझे असे हात डल हालतात. दारू पाहिजे मला शांताराम. माझा घोर. अरे बाप आता कसं काय बेलं का. तुला आणलंच खाली बी. म्या एखाद्या लेकरा गिकराला सांगितलं असतं का नाही तर काम जमत होतं गड्या. म्या म्हटलं चला बाबा मोठा माणूस आहे. काय का तू असा करतो बे ना शांताराम. असं कसं म्हणजे. अरे बाबा तुला सांगतो ना मी काम पुरं व्यवस्थित होते. तुला टेन्शन घेऊ नको. इकडचं इकडे तू टेन्शन घेऊच नको. आता काय माहित बुवा यानं दारू पेली तर खत माया वावरात टाकेल का लोकांच्या वावरात टाकेल काय माहित आता. बरं तुला 2 क्वार्टर पाहिजे का. 2 क्वार्टर पाहिजे तर त्याला सांगतो 2 क्वार्टर आण म्हणा. कसं शांताराम तुला खोटं वाटत असेल पण सत्य आहे बाबू हे. मला कामं जमतच नाही दारू पेल्याशिवाय. बरं चाल मग ये लवकर. बरं सांगतो मग मी त्याला. आणि मी काय म्हणतो तुम्ही जास्त दारू पिऊ नका. नाहीतर बस दारू गिरू मस्त चांगलं झोपा मग ती वावरात नाही. असं नका करू तुम्ही. कसं मला वावरात जायला लागते. आणि दुपारी का नाही माणसं येऊ राहिले कटिंग करायसाठी संत्र्याची. तेच म्हणून राहिले मी तुम्हाला. येऊ दे ना कोणते लोक येऊ दे ना. तू टेन्शन घेऊ नको. 2 वाजेपर्यंत पुरं काम होते. एकदम नील म्हणजे नील. बरं सांगतो मी त्याला डबा गिब्बा आणि क्वार्टर सांगतो. टेन्शन घेऊ नको. चाल टाक लवकर. बरं हो चला बा जमलं. 90चा मेळ लागला. गण्या कोण आहे रे. बापा रे कोण आहे रे बाबा. अबे बाहेर बाहेर. आलो माय मीन कोण आहे बे. काय शांताराम भाऊ एवढा सकाळी उठवलं तुम्ही ना. सकाळ अबे दुपार होऊ राहिली ना. दुपार होऊ राहिली ना 12 वाजू राहिली ना. सकाळ करू राहिला. मी काय म्हणतो चल काम आहे. नाही भाऊ आपला आता झोपाचा टाइम आहे तर आपण का नाही झोपाच्या टायमावर आपण काम नसतं करत. दुसऱ्या घरी जा तुम्ही. दुसऱ्या घरी
दुसऱ्या घरी जाय म्हणतं. अबे काय ते काय मी भीक मागायला आलो का? द्या बाबा 5 रुपये द्या, 10 रुपये द्या. अबे जाणं बुवा, मस्त वावरात जाय माया. वावरात ते पांडू आहे. त्याला का नाही त्या संत्र्याला मस्त खत टाकू लाग. तुझे पैसे देऊन टाकतो ते. काय रोज आहे तुझ्या 400 रुपये का 300 रुपये. आणि वरून मस्त 90 मार. कसं जेवण घेऊन आणि काम एकदम टाईट. हो का? म्हणजे 90 पण भेटते का आम्हाला? हो बा 90 भेटते तुम्हाला, पण कसं कमी करा गड्या. का नाही बा काम बरोबर व्यवस्थित झालं पाहिजे. नाहीतर बस खत टाकसाल दुसऱ्याच्या वावरात नाही आणि जासाल तिसऱ्याच्या वावरात नाही. फक्त असं करू नका. नाही नाही, काही टेन्शन घेऊ नका. बरोबर टाकतो मी खत. मला समजते कसं काय असते ते. बरोबर करतो मी. तुम्ही कुठे चालले मग? ते काय सांगा तुले, मागा निरा धामधूम चालू आहे ना. मला गावाला जावं लागते आणि दुपारी त्या कैलासला सांगा लागते ते बा बरोबर त्या संत्र्याची कटिंग कर. त्याला आज अर्जंट सांग नाही मला. हो का? संत्र्याची कटिंग करता का तुम्ही? हा बरोबर आहे. बरं बरं, मग जाऊ का मी वावरात नाही? जाय बाबा वावरात मी 90 घेऊन जाय आणि तो डब्बा घेऊन जाय आणि त्याचा डब्बा ने. तर म्हणा ना डायरेक्ट दोघाचा डब्बा ने एक 90 ने. बरं जातो मग मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं ओके, नो प्रॉब्लेम. जातो ना नक्की. बरं जाय तू. कसं मला कैलासला भेटायला लागते ते सांगा लागते त्याला. ते बा दुपारी जो बाबा त्या संत्र्याची कटिंग करायसाठी. बरं जाय मग. तुम्ही काहीच काळजी करू नका. पैसे द्या मग, ते 90 द्या. जातो मग. देतो ना पैसे. काय का हो देतो. हो कुठं चालले तुम्ही? आता इथंच कमी होते. तुला किती काय सांगितलं, जेव्हा माणूस बाहेर चालला तेव्हा का नाही बघ 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 नाही करायचं. कुठे चालले म्हणतात नाही अडथळा. मी एका माणसाले पैसे मागायला चाललो. त्याचा काही फोन नाही लागू राहिला. आता ते मेलं का काय ते पाहा लागेल ना पहिले आपल्याला. हो का? गावाला चालले का तुम्ही पैसे मागायले? कहू मी काय म्हणते, तुमच्या घरात ती माणसं आले वाटते ना ते कटिंग करायसाठी. ना माहित आहे ना, मी 2 वाजेपर्यंत येतो. आता फक्त 2 जण वावरात आहेत. ते 2 जण खट टाकू राहिले. ते गण्या आणि ते पांडू. हो का? ते 2 जण खट टाकू राहिले. आणि ते कटिंग वाले कधी येतात ते? मला टाइम आहे. ते 2 वाजता येतात. त्यांना सांगा लागते फक्त 2 वाजता या बा नाही का. चाल येऊ का मी. कसं उशीर झाला पाहिजे. वावरात गेला नाही का तू? ते वावरात नाही कोण आहे? येतं ना गडी माणसं आहेत ना. ते 2 जण खट्टा करू राहिले आणि ते कटिंग वाल्याला टाइम आहे बाबा. माया आंधी तुझ्या गोळ्या सरता रे. अबे झाकण झुल्या टपर भोक्या. अबे गडी माणसाच्या अंगावर सोडत असते का ते 2 जण खत टाकता का नाही का? त्यांना तेले काय तुला माहिती आहे का? बाबा सांगितलं त्याला मी. ते टाकतात ते व्यवस्थित टाकतात. बरोबर टाकतात ते. हो का? तू कुठं चालला? बा ते वसूल करायला चाललो मी. कसं ते 2-3 जणांचे पैसे नाही आले मला गावातून. चला म्हटलं बा एक चक्कर मारले की बस आले पैसे हातात नाही. म्हणून चाललो मी दुसऱ्या गावाले पैसे मागाले. अरे वा बरं जाय मग. ते पायजोगळ्या ते कटिंगवाल्याचं काय मिळाले ते कटिंगवाले उरले म्हणतात तू वावरत नाही संत्र्याची कटिंग करायसाठी. किती टाइम लागते त्याला? काय गेले काय ते? गेले नाही तर ते त्यातला मेन बॉस कैलास आहे. कैलासला मी आताच बोललो. ते म्हणते मी दुपारून येतो म्हणे 2 वाजता त्या वावरात नाही कटिंग करायसाठी. त्या 2 जणांना खत गीत टाकून ठेवला म्हणे. बरं बरं जाय मग तू वसुली करायला जाय मग ना. बरं येतो मी. येतो. मी हे झबरू काय करू राहिलो बे. अरे माझं खरं प्रेम म्हणा तुझ्यावर. जसं झाडाले पाणी पाहिजे, गाडीले पेट्रोल पाहिजे, भूताले भूतीन पाहिजे, तसं तालुकाले जिल्हा पाहिजे, तसं तू मले पाहिजे. बापरे हे कोणा पोरीसोबत बोलू राहिलं? तस ना लय फिराय मी तुझ्यावर. तुला काय सांगू. बापरे झबरू तर लय खतरनाक आहे बाबा. पोरीसोबत बोलू राहिला ते तर. शांताराम भाऊ या घरात या. दिसले तुम्ही मले? दिसलो काय तुले? मस्त ऐकू राहिले चोरून चोरून. तुमची सावली दिसली मले म्हणून मी नाटकं केले. चला म्हटलं बा शांताराम भाऊ काय म्हणते काय नाही. मस्त चोरू चोरू ऐकता तुम्ही. हो का? नाटकं केले का आता? मला वाटलं बा खरंच बोलू राहिला पोरीसोबत. जाऊ दे मी म्हणतो चाल बरं आपल्याला दुसऱ्या गावात जावं लागते वसुली करायसाठी. 2-3 माणसांना का नाही मला पैसे दिले नाही तर. चाल बरं. हो का? बरं चला ना मग. चाल लवकर. कसं त्या 2 जणांना फोन लावा लागते. त्यांना बोला लागते कुठं झालं बा तुमचं काम खत टाकणं. चाल लवकर. अरे गण्या आपल्याला इकडे खत टाकायचं सांगितलं. आपण खत सोडून इकडे दारू पिऊ राहिलो. आता शांताराम आला आणि ती आपल्याला बोलला. तू काय बोलशील त्याले? नाव दे ना रे इकडे. काय त्याच्या नांदी लागतं तू दारू पी रे. दारू पी तू. शिल्लक नको बोल. मी काय म्हणतो माझ्या बायको लय मारते मला का. लय मारते बाबाले. ले मारते मा भावाले मारते. दे वहिनीचा नंबर दे मला. आता बोलतो मा भावाले काहून मारू राहिलीये. तू काय तुझ्या भाऊ सोबत आहे? अरे का रे एवढे पैसे कसे काय आले तुझ्याजवळ? अरे पैसे लागल तेवढे आहेत ना बे तुझ्या भावाजवळ. तू त्याचं टेन्शन न घेऊ. त्या शांत्यानं फक्त 150 रुपये दिलते. 150 रुपये तेवढाच काय होते आपली 90. मा स्वतःच्या पैशानं आणली ही दारू. चला आता दारू पिऊ. सारखं घराकडे जाऊ आता. ते खत आणि ते संत्रा ते शांतारामले पाहू द्या आता. बरं बरं बरोबर आहे तुझं. काय म्हणजे काय मारते का आपल्याला ते शांताराम? आपल्याला सांगितलं खत टाकायचं आणि गेला तिकडे ते गाव हिंडाले. बरोबर आहे तुझं. गणाराम 1 नंबर बोलला तू. लाखात बोलला पण तू. कमी बोलतं पण एकच बोलतं.
पहिला झालं का रे तुमचं चाललंय का मावारात नाही? काहीच नाही, बस आता नारायण नाही का त्याच्या वावर जाते तर ती आहेत वाटते 50 झाड आहेत वाटते संत्र्याचे, बस त्याची ते कटिंग किटिंग झाली डायरेक्ट त्या वावरात नाही. जा मग तुम्ही, मी चाललो दुसऱ्या गावाले. तेवढं ते जरासं थोडंसं काम आहे. तोपर्यंत मावारात तुम्ही येता. आणि ते दोघं जण आहेत ना बाबा, ते खत टाकू राहिले ते. आता काय माहिती कुठपर्यंत झालं त्यांचं काम. हो का, कोण कोण टाकू राहिलं तेव्हा वावरात नाही खत? पांडू आहे, ते गणपत आहे, दोघं जण आहेत ते दोघं जण आहेत का? ते तर पुरे बेवडे आहेत. हो का, ते दोघं जण आहेत का? मस्त काम करतात ते. तर या मग तुम्ही. आणि मी काय म्हणतो, काय कैलास, एका झाडाचे तुम्ही किती पैसे घेता? असं पाहिलं तर एका संत्र्याचा आम्ही 6 रुपये घेऊ राहिलो कटिंग करायचे. आले थोडी आता पैसे हे. अरे बापरे, 6 रुपये का रे? अबे 5 रुपये लावून बे, बरोबर होते ना. काय ना शांताराम, 5 रुपयानं पुरत नाही ना आम्हाला. काय चालते बे 5 रुपयानं? अबा 6 रुपये झाड आणलं का? अबा माणसं पण आम्ही कमी नाही तर ना, आम्हाला पुरते का तेवढ्यात नाही? नाही बरोबर आहे ते. अबा 6 रुपये तर 6 रुपये. एवढं काय द्यायला लागते पैसे तुले? बरं ठीक आहे बा, 6 तर 6. ये जा मग दुपारून. चाल मी येतो मग. काहीच विषय नाही ना, कधी आला चालते ना. बरं ये मग. काय का गडी माणसा तुम्ही, काय का असे बसले? अबे चला ना पटापट, टाइमपास नका करू ना. आता नारायणचे करायला लागते, त्यानंतर त्या शांतारामच्या वावरात जावं लागते. चला ना पटापट. आणलं बा, बरं चाल मग. बापरे, का रे, हे तर का पहिलेच लागेल तर खायला का? शांताराम म्हणे खत टाकून बसले म्हणे. हे काय हे झोपले होती तर. चा घोर काय का शांतारामला समजायला पाहिजे ना, गळ्याच्या भरोसा असते का? हे पाहिजे. ए गण्या, चांगले झोपेले ते पाय ना तू. एकच एक ब्रँड आणलं त्यानं. बाबा बाबा, पाणी दारू पाणी ते हे का. मला वाटलं काय झालं शी म्हटलं बाईंचं काम, आता पुरं खत गीत टाकलं शी म्हटलं बा दोघांना. काय इकडे हे झाडाखाली झोपलेलं का? लाव ना फोन, सांग ना द्या शांतारामले. पाय ना म्हणा, तू गडी माणसं किती कामाचे आहेत. तुला फोन शांतारामले सांगा लागेल ना. अरे मी काय म्हणतो, तुम्ही दोघं जण लागा कामाले. चला व्हा. बरं लागतो मी कामोकामी. करा मग हे काय करायचं तुम्हाला. शांताराम, कुठं आहे रे? कुठं नाही, इकडे गावात आलतो. काय झालं रे? काय सांगू तुला आता, ते 2 गडी, ते गणपत आणि ते पांडू दोघं जण ते खत टाकू राहिले होते ना. काय केलं त्यांचं? काय केलं म्हणजे रे? काय झालं रे? काय झालं म्हणजे, तो काय सांगितलं त्यांना? खत टाका सांगितलं ना. हो, खत टाका सांगितलं त्यांना माझ्या दोघा जणाले. देतो म्हटलं बा तुमचा रोज काय ते. खायचं काय रे बाबा, इकडे खत काय ते? इकडे सण झोपली ना ते. दारू गिरू बाबा बाबा बाबा. अरे अरे अरे, बिस्लरी चिवडा आहे वाटते. अरे अबे ते का सण झोपल्या ना, ती दारू पियेल. काय गोष्ट करू राहिला? काय झोपले ते? त्याचं काय काहीच नाही बा. त्यांना काय ते चिवडा आणला लागला त्यांना. चांगलेच लागले ते. झोपले ते दोघं जण आता. कायचं काय काहीच काम नाही केलं त्यांना. काय बुवा, मा बुडा बरोबर म्हणे बे, गडीच्या भरोशा नसते ठेवत म्हणे बाबू. काय का म्हणे झोपलेत ते, काहीच काम नाही केलं त्यांना. काहीच नाही ना, हात नाही लावला त्याला. मला वाटते 2-3 टोपले टाकले त्यांना. बस झालं, कामच झालं आता. काहीच नाही ना. तुला कोण सांगितलं रे बा? सांगितलं यांच्या मांगावर राहायचं. हे काय करता बे आपल्या पाठी मांग? अरे बरोबर आहे बे, मला वाटलंच. बरं मला वाटलं, पण एवढे पेनार नाही. मला सांगितलं त्यांना एवढं काय दारू पिऊ नका बुवा, एखादी 90 मारा. पण कायचं काय रे बुवा, माहीच 90 निघाली वाटते. मा बुडा कल्ला काढते इकडे मला आता. मा बाबा कल्ला काढते मला. मा बुडा पहिलेच म्हणा सकाळी त्यांच्या मागा राहायचं म्हणे. कायचं काय का? बरं एक काम कर, काही राहू दे, झोपू दे त्यांना. मी कुठं हात लावतो यांले, झोपू देतो यांले. मी कसं, आम्ही लागला काम कामी. आम्हाला कसं काम करावं लागते. आता 2 गडी लागले आमचे कामाले. चालतो फटाफट ते करून देतो ते नील. काय आहे 6 रुपये झाड, ते करून देतो बरोबर. तुम्ही करा बा, तुमचं काम करा. ती कटिंग करा संत्र्याची. मग मी येतो, सांगतो या दोघा जणाले. चल ठेव फोन. बरं ओके, नो प्रॉब्लेम. चाल ठेवतो.